नमस्कार. मी चित्तरंजन त्र्यंबक गायकवाड, माजी सरपंच कदमवाक वस्ती. काल 28 तारखेला आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचं सकाळी 8:45 वाजता विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला. दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. प्रथम मी दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. दादांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि दादांबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्राचं राजकारण दादांच्या अवतीभोवती फिरायचं. आणि दादांकडं कधीही गेलं, तरी दादांनी त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो. दादांकडे गेल्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आम्ही दादांकडे गेलो. तर दादा कधी बघत नव्हते, की हा कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या विचाराचा आहे. फक्त कोणतं काम घेऊन आलाय, त्या कामाला त्या ठिकाणी मार्गी लावणं, हाच दादांचा स्वभाव होता. स्पष्ट बोलणे, भलेबाई पुढच्याला राग आला तरी चालेल, परंतु थोड्या वेळानंतर त्याला समजायचं, की दादा आपल्या चांगल्यासाठीच बोललेले आहेत. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. माझ्याबद्दल आम्ही एकदा पाणी पुरवठा योजनेच्या बद्दल दादांकडे गेलो होतो, की दादा 65 लाख रुपये भाडं पाटबंधारे खात्याला जागा आम्हाला दिल्यानंतर पाटबंधारे खात्याला 65 लाख रुपये भाडं द्यायचं हे आम्हाला परवडत नाही ग्रामपंचायतीला. तर आम्हाला नाममात्र ₹1 द्यावं त्या ठिकाणी. तर दादांनी क्षणाचाही विलंब न करता, "बरोबर आहे म्हणजे तुमची मागणी. आपण त्याच्यावरती विचार करून ताबडतोब त्याच्यावरती मार्ग काढू." म्हणजे त्या ठिकाणी कसलाही पक्षपात न करता काम करणारं व्यक्तिमत्व. आणि अशा या व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने फार मोठी राजकारणामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे. असो, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. दादांच्या चिरात्म्यास परमेश्वराने त्यांच्या चरणी सद्गती लाभो, अशी मी माझ्या कदम उपस्थितीतील तमाम जनतेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे नेते, दौंड तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राहुलदादा खोल यांच्या वतीने परमेश्वरचरणी प्रार्थना करतो व या ठिकाणी भरपूर आदरांजली होतो.